चला वेळ घेऊ नका, मॅचला आपण सुरुवात करतोय. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. येस गावदेवी बाल जो बॉलर येईल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, विनंती आहे. नाव आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. गोलंदाज नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. जर एक अतिरिक्त प्लेअर असेल तर पाठवायचं आहे, विनंती आहे. मला देखील माहिती आहे तुम्ही लांबून आलात, परंतु एक कोण एक्स्ट्रा असेल तर सांगा, विनंती आहे. आय थिंक प्रदीप आलेत बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक पहिला प्रदीप आहेत. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिलं तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय करण धुळे, रन मशीन ऑफ जोवेली. नेहमी सातत्याने ओळख राहिली आहे मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन खेळत असताना. कालच आपण पाहिलं सिंधुदुर्गमध्ये एक मोठी स्पर्धा चालू होती, तिथून हा खेळाडू नक्की तिथे या स्पर्धेसाठी उपस्थित झालाय. करण धुळे, रन मशीन, केडी स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो आणि नॉन स्ट्राईक एंड वरती रोहित धुळे सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आणि आता मैदानात 7 मध्ये. मॅचला होते सुरुवात देऊया दोन्ही टीम्सला. लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन, मॅच ऑन. बॉलर तयार. बॉलिंग मार्क वरती प्रदीप बोईर, एक उत्कृष्ट खेळाडू. पहिला बॉल आणि दांडी 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 गुल आणि फलंदाज करण धुळे केडी मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक पहिला. प्रदीप बोईरला ही सफलता. कारनामा केलेत मैदानात 7 मध्ये आणि लाकूड थोड गोलंदाजी मैदानात 7 मध्ये झाली आहे जरूर. न्यू बॅटर रोशन आलेत मैदानात 7 मध्ये. रोशन धुळे स्ट्राईक एंड वरती पाहायला जरूर मिळेल. पहिलीच विकेट जरूर आली आहे आणि आता रोशन मैदानात 7 मध्ये येतात. प्रदीप बोईर बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. रोशन स्ट्राईक एंड वरती. राईट अमोद द विकेट. ओ इकडे आपण पाहतोय लॉफ्टेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, परंतु अवे फ्रॉम द बॉडी. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेच्या मदतीने आपण पाहतोय सुरुवात झाली आहे आणि अगदी दुपारचं सत्र तुम्ही पाहता त्या क्रीडांगणावरती स्पर्धा संपन्न होते. एक मानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा आणि युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरात पोहोचवण्याचं काम आमची संपूर्ण 10 क्रिकेटची टीम करते. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगलाय. ओव्हर द टोस खेळलाय, ओव्हर द कव्हर. स्पाटमोरी फिल्डर धावतात आणि इकडे अखेर बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतात 4 चौकार. 4 धावा नक्कीच ऍड होतील स्कोर कार्ड वरती आणि धावफलक जाऊन पोहोचणार आहे ते म्हणजेच 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन अ बोर्ड. 2 बॉल आणि 5 धावा धावफलकावरती आहेत. पुरुष एकदा पुढचा बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहतात, अनुभवतात. ओव्हर नंबर 1 प्रदीप बॉलिंग मार्क वरती आहे. बॉलर तयार. पुढचा बॉल यावेळी हवेमध्ये. संधी आहे आणि इथे कॅच ड्रॉप. जीवनदान मिळाले मैदानात 7 मध्ये. ते देखील रोशन धुळेला एक इझी लॉलीपॉप झेल मी तर म्हणेन ड्रॉप झाली आहे. की आता चुकी घडली आहे. सातत्याने आपण पाहिलं आहे कॅचेस विन द मॅचेस आणि हे नक्कीच ब्रीदवाक्य राहिलंय क्रिकेटचं. परंतु आता स्ट्राईक एंड वरती रोहित धुळेला तुम्ही पाहतात मैदानात 7 मध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. पुढचा बॉल. हो इकडे हलका हाताने ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत तिकडे आणि एक सिंगल ते कम्प्लीट होत्या. सिंगलनेच इथे धावफलक पोहोचणार आहे 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन अ बोर्ड. ओव्हर नंबर आपण पाहतोय 1 चा खेळ चालू आहे. 4 बॉलचा नक्कीच खेळ झालेला आहे. शेवटचे 2 बॉल टू गो. आखरी 2 गेंदे शेष. गेंदबाज तयार. फिर से एक बार प्रदीप बोईर. ओ इकडे लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला. पुन्हा एकदा संधी आहे आणि आता चूक घडणार नाहीये. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर रोशन धुळेला. धक्का क्रमांक 2 लागतोय. टीम 11 जानुमान जोवेली संघाला. फलंदाज बाद.
न्यू बॅटर आपण पाहतोय विवेक गायकवाडला तुम्ही पाहतात सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आणि या सीझन मध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच मॅन ऑफ द सिरीजची बाईक नक्कीच त्याला मिळाली आहे आणि आता तोच मैदानात जातमध्ये दाखल होतो. एक स्टारकास्ट कार्ड म्हणून नेहमीच ओळख राहिली आणि संकटमोचक कामगिरी जेव्हा जेव्हा संघाला गरज असते तेव्हा तेव्हा तो करून देतो आणि आता तोच मैदानात सातमध्ये दाखल झालाय. इथून पुढे चांगली बॅटिंग करणं आता फार गरजेचं आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचलोय 7 ऑन ए बोर्ड. तर शेवटचा बॉल आहे लास्ट बॉल ऑफ द ओव्हर आखरी गेंद शेष. विवेक वर्सेस प्रदीप एक चांगला सारखाच बॅटल. ओ इकडे लॉफ्टेड स्ट्रोक हवेमध्ये संधी असेल पुन्हा एकदा परंतु इकडे फिल्डर कोणी नाहीये आणि बॉल चाललाय थेट बाउंड्री लाईनचा पलीकडे आलेला हा सिक्सर षटकार. शेवट गोड केली आणि शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचले 13 ऑन ए बोर्ड. 13 धावा धावफलकावरती जरूर आहेत. चला बघा गावदेवी बाल संघ तुमचा 12th मॅन नाहीये असोसिएशनच्या नियमानुसार राहताना स्पर्धा तुम्ही पाहतायत आणि तुम्हाला देखील माहिती आहे मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही देखील खेळत असतात त्यामुळे या 2 रनांची पेनल्टी नक्कीच आपण ऍड करतोय बॅटिंग करत असताना टीम जे अनुमान जोविल या संघामध्ये. त्यामुळे आता धावफलक जाऊन पोहोचणार आहे ते म्हणजेच 15 धावसंख्येवरती 13 धावा धावफलकावरती झाल्या होत्या आणि आता 2 रनांची पेनल्टी आपण ऍड करतोय त्यामुळे आता 15 धावा टीमची टोटल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. क्या बात आहे. विवेक गायकवाड साठी संधी आली आहे. सन्मान्य आदरणीय नामांकित उद्योजक मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत महेशजी पेड साहेब आणि विवेक गायकवाडच्या बॅट मधून सलगचे 3 षटकार जर आले तर रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज सन्मान्य महेशजी पेड साहेबांच्या वतीने असणार आहे. आता कॅश प्राइजची संधी आहे विवेक गायकवाड साठी. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 निहाल बॉलिंग मार्कवरती आहेत. पहिलाच बॉल आणि इथे रोहित धुळेकवार पहिल्याच बॉल वरती केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. ठोकला षटकार 6. पुढचा बॉल निहालचा पुन्हा एकदा ऑन साइडला त्या दिशेने आणि इथे वाऱ्याशी वार्तालाप करणारा बॅक टू बॅक खिचके मारा भाई. सेकंड नेरो दमकम दाखवलाय. इलाका हमारा और धमाका भी हमारा. ठोकलाय षटकार सिक्सर. चला याच्यानंतर आपण घराताना सेकंड राऊंडची मॅच खेळणार आहोत हे देखील नोंद घ्या. इकडे ओव्हर द कव्हर्स फटका चांगला पाहायला मिळतोय. आडवा बॅटने मैदानाच्या चौफेर बाजूला रोहित धुळे क्लास दाखवतोय आणि नेहमीच सध्याच्या घडीला आपण जर पाहिला जेव्हा जेव्हा रोहित धुळे ओपनिंग साठी येतो ना एक चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते आणि आता देखील त्याच प्रकारची बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे. चला व्हॉलंटियर्स कोण असेल तर जा तिकडे. बघा नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला गावदेवी पिसे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल ऑन गोईंग मॅच मधील जो संघ विजयी ठरेल तो त्यासमोर नक्कीच फाईट करणार आहे हे देखील नोंद घ्या. आई गावदेवी पिसे आपण कुठे जाऊ नका याच्यानंतर तुमची मॅच आहे सेकंड राऊंडची आणि त्यासोबत फाईट करेल ऑन गोईंग मॅच मधील जो विनर संघ असेल तो नक्कीच फाईट करणार आहे. चला वेळ घेऊ नका स्पीडअप करा कारण की अजून भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. चला बॉल सुपूर्द करा. बॉल आहे का चला वेळ घेऊ नका बॉल आहे तर चालू करा मॅच.
निहाल बॉलिंग मार्कवरती पाहायला जरूर मिळतात. राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. आडव्या बॅटने पुनश्च एकदा खेळलाय. विथ कार्पेट फिल्डर आहेत आणि एक अखेर सिंगल आली आहे. आता विवेक गायकवाड स्ट्राईक एंडवरती आहेत. धाव फलक आपण पाहतोय जम पोहोचलाय 32-32. असं वाटलं होतं धावा कमी बनतील, परंतु इथे चांगलं कमबॅक केलं टीम पार्थ 11 जे हनुमान जोवेली संघाने असं म्हणावं लागेल. शेवटचे 2 बॉल आहेत. टू गो. बॉलर तयार. निहाल हाफ ट्रॅकर बॉल चापट स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर आहे तिकडे आणि एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने दाफल जाऊन पोहोचल. 33-33 ऑन बोर्ड. 33 जावा दाफलकावरती आहेत. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. सरपंच चषक 2026 थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. आज दिवस क्रमांक 2 या स्पर्धेचा. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. इकडे फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रेट विषय फिल्डर आहेत. एक सिंगल आणि दाफल जाऊन पोहोचेल 34 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय आणि 34 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. पाहायला गेलं तर यावेळेस आपण पाहतोय 17.00च्या सरासरीनं धावा बनतात असं म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि 2 ओव्हरचा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय आणि तब्बल 34 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. 34 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 आपण पाहतोय. खरं आता षटक क्रमांक 3 कोणाला आमंत्रित करण्यात येईल ते देखील पाहणं गरजेचं राहील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. त्याच दरम्यान राजेंद्र रमेश भोपी साहेबांचं इथे नक्कीच आगमन झालेलं आहे. आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये सरपंच चषक 2026 मध्ये आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे. प्रमोद आहेत बॉलिंग मार्कवरती. बॉलर तयार. पुन्हा एकदा इकडे लॉफ्टेड स्ट्रोक फटका. क्या बात है. आणि इकडे बॉल थेट लँड होईल इनटू द क्राउड्स. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला फेकून दिलाय सीमा पार. रोहित धुळेकवार टोकला षटकार. पहिल्याच बॉल वरती पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. लाजवाब बॅटिंगचा प्रदर्शन. क्या बात है. ऍक्शन रिप्ले पाहू शकतात. स्ट्रेट केसलाय आणि स्ट्रेट साइड स्क्रीनच्या वरतून बॉल जाईल सीमा पार. प्रमोदचा इकडे सुरुवात नक्कीच केली आहे. स्वॅगने स्वागत केलंय. प्रमोद बॉलिंग मार्कवरती अनुभवी खेळाडू आहेत, परंतु इकडे अजून एक येईल का? यस, अजून एक आड़े बल्ले से करते हुए. क्या बात है. लाजवाब बल्लेबाजी यहाँ पर रोहित धुळ्यान स्टायर फायर. अजून एक बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार येतात सलगचे. पार्थ 11 जे हनुमान जोवेली संघ खेळतोय मैदानात 7 मध्ये. दुसऱ्या बाजूला गावदेवी बाल हा संघ पाहायला मिळतो. एक चांगला संघ आहे, परंतु आज कुठेतरी कमबॅक करणं फार गरजेचं आहे. समोर रोहित धुळे. पुढचा बॉल, पुढचा बॉल आणि इकडे परतावं लागेल मैदानाचा बाहेर. धक्का क्रमांक 22 लागलाय. टीम पार्थ 11 हनुमान जोवेली संघाला अखेर ती विकेट पाहिजे होती, ती नक्कीच मिळाली आहे आणि परतावं लागेल. रोहित धुळे बॅक टू डकआउट. त्याच दरम्यान राजेंद्रजी भोपी साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सरपंच चषक 2026 आपली घरची स्पर्धा, आपली हक्काची सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. चला आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय, विनंती आहे. महेंद्र धुळे आलेले आहेत मैदानात 7 मध्ये आणि त्यांच्यासाठी महेंद्र धुळे आलेत मैदानात 7 मध्ये. माही आणि महेंद्रसाठी संधी असणार आहे. म्हणजे ज्या स्पर्धेचे आयोजक अर्थातच आमचे अविनाशजी भोपी यांच्या वतीने हे कॅश प्राइज आहे. सलगचे दर 3 षटकार
माहीच्या बॅटमधून आले म्हणजे महेंद्र धुळेच्या, तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्या बातल्या आता कॅश प्राइसची भरमार तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. आणि नक्कीच सातत्याने माही मार आहे हे तुम्ही पाहिलं असेल. जेव्हा जेव्हा संकट येतो या टीम वरती तेव्हा तेव्हा सातत्याने आपण पाहिलं त्या संकटातून नेहमीच सातत्याने या टीम मधून अडचणीतून त्यांना काढलंय महेंद्र धुळेनी. आणि आता सध्याच्या घडीला तेच बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात. आणि पाहिलं तर बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक देखील आहेत. आणि आता तेच मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती महेंद्र धुळे माही. पहिला बॉल रिव्हर्सनी स्टार्ट करायचं होतं परंतु इकडे पॅटर्न बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आहे, नेहमीच रिव्हर्स साठी ओळखले जातात. डॉट बॉलची सांगता झाली आहे. धावफलक पोहोचले ते म्हणजे तब्बल 46 धावा धावफलकावरती आहेत. प्रमोद आता पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक इकडे आल्या फेकून दिलाय आणि त्यांनी देखील सांगितलंय आय एम लेट बट आय एम ग्रेट. ठोकला षटकार, सिक्सर. पाच बॉलचा नक्कीच खेळ कंप्लीट झालाय आणि धावफलक पोहोचले 52. 52. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. चला बॉल जर मिळत नसेल तर दुसरा सुपूर्द करा अजून कमिटी. काल आपण पाहिलं या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या दिवसामध्ये बरेचसे रेकॉर्ड घडले, इतिहास घडला, पराक्रम घडले. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 3 हाफ सेंचुरीज देखील पाहायला मिळाल्या. त्याच्यामध्ये 2 शंकर विशेष नावावरती तुम्हाला पाहायला मिळाले आणि एक जे अर्धशतक होतं ते रमीज यांच्या बॅटमधून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळालं. आणि आज खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये पियुष पाटील त्याच्या नावावरती अर्धशतक राहिलं. हो, इकडे देखील शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल इथे डॉट आलाय. ओव्हर नंबर आपण पाहतोय 3 नक्कीच काही कंप्लीट झालाय आणि धावफलक पोहोचले 52. काल आपण जर पाहिलं तर 91 धावाचा हायएस्ट स्कोर तुम्ही पाहिला असेल या स्पर्धेमध्ये. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. विनंती आहे. चला वेळ घेऊ नका, विनंती आहे. चला गावदेवी बाल संघ टीम मीटिंग करू नका जास्त वेळ आणि बॉल देखील सुपूर्द करा. चला वेळ घेऊ नका. आय थिंक नितेश आलेत बॉलिंग मार्कवरती. जितेश आहेत बॉलिंग मार्कवरती. तेजस आहेत बॉलिंग मार्कवरती, माफ करा. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 14 तुम्हाला पाहायला मिळतोय. तेजस ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 14 आमंत्रित करण्यात आलाय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय विवेक. पहिला बॉल आडवा बॅटने खेचलाय मिड विकेटला, डीप मध्ये फिल्डर आणि बॉलला स्टॉप केलाय. तोपर्यंत एक सिंगल नक्कीच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक पोहोचेल 53. 53 ऑन बोर्ड, 53 धावा धावफलकावरती सर्व पाहायला मिळतात. आज दुपारचं सत्र तुम्हाला पाहायला जरूर मिळतं. बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ऑन साइडला फटका दमदार आहे, हवाई हल्ला आणि बोलतोय महेंद्र धुळेचा बल्ला माही मार आहे इथे सिक्सर.
चला बॉल द्यायचा आतमध्ये. एकूण 60 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. शेवटच्या अजूनही 4 बॉल. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं, गतीमध्ये मिश्रण केलं. मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर आहे, थोडंसं फंबल, परंतु इकडे फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एकाच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. धावफलक जम पोहोचेल आतापर्यंत 60 धावा धावफलकावरती जरूर आहेत. सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय किंवा सेना खरातन अधिकारी म्हणून नेहमीच ज्यांची ओळख राहिली आहे आणि इकडे आपण पाहतोय आता विकेटचं बटन पाहायला मिळतोय. परतावं लागेल मैदानाचा बाहेर. विवेक गायकवाडला धक्का लागत असताना अजून एक टीम जोवेली संघाला फलंदाज बाद. शेवटचे 2 बॉल आहेत टू गो. चला स्पीड अप करा, कारण की अजून भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. आज तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल नंबर देखील पाहायला मिळेल. पण पुरेस एकदा बॉलर तयार. स्ट्राईक वरती न्यू बॅटर आपण पाहतोय, रफ्तारने टाकण्यात आला. इथे पाहावं लागेल, क्लोज कॉल होता, परंतु प्रमोद वारगडे आलेत न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये. शेवटचा बॉल. स्लोवर गती, इथे देखील फशवी गोलंदाजी म्हणावं लागेल. चांगली या षटकामध्ये थोडंसं ब्रेक थ्रू मिळालंय बॅटिंग करत असताना. आपण जर पाहिलं तर जोवेली संघ कुठेतरी पहिल्या 2 ते 3 ओव्हरमध्ये ग्राफवरती अप टेबलला होती, परंतु आता थोडंसं ग्राफ डाऊन झालेला पाहायला जरूर मिळतोय. आणि आता 4 षटकाचा खेळ नक्कीच कंप्लीट झालेला आहे. धावफलक जम पोहोचलाय ते म्हणजेच 61 धावा, 61 ऑन बोर्ड. आता शेवटचं आणि अंतिम षटक कोण टाकेल हे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण आहे. अंतिम षटक तुम्हाला पाहायला मिळतोय 61 धावा, 61. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. प्रमोद आलेत बॉलिंग मार्कवरती, तुम्हाला पाहायला मिळतील. न्यू बॅटर, न्यू बॉलर तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. आडवा बॅटने फिल्डर जज करतात आणि इथे कॅच ड्रॉप. नवीन गोलंदाज तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. प्रमोद, जिथे पहिल्या षटकामध्ये तुम्ही प्रमोदच्या पाहिलं असेल धावा जरूर आल्या होत्या, परंतु आता पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय टीम गावदेवी बाल संघानं. नेक्स्ट मॅच तुम्हाला सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच पाहायला मिळेल, तिथे आई गावदेवी पिसे हा संघ नक्कीच क्वालिफाय झालाय नेक्स्ट राऊंड साठी. इकडे देखील टप्पावरती गोलंदाजी होते मैदानात 7 मध्ये आणि इथे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल येतोय. 64 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय 64.
64 धावा दाफलकावरती आहेत जरूर. एकदा पुढचा बॉल. ओ यॉर्कर लेनचा बॉल होता. सगळ्या टप्प्यावरती गोलंदाजी होत होती आणि अगदी लाजवाब कामगिरी. माही आता स्ट्राईक वरती बहेदर तुम्हाला पाहायला मिळतोय. संधी नक्कीच आहे. 3 बॉल 3 षटकार जर आले तर नक्कीच अविनाश भोपी यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परंतु आता त्या कॅश प्राइज मध्ये थोडीशी वाढ करण्यात आली आहे. म्हणजे आता 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. त्या बाद आता 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणाऱ्या महेंद्रसाठी ही संधी आहे. ओ इकडे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे देखील डॉट बॉल आलाय. पॅटर्न बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. कमाल, कौतुक करावं लागेल प्रमोद यांचं. कारण की आपण जर पाहिला तर दुसरं षटक नक्कीच महागडं ठरलं होतं, परंतु पुन्हा एकदा संघानं आपल्या टीमने विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासावरती खरे उतरले असं म्हणावं लागेल. 3 बॉल अजूनही बाकी आहे त्या षटकातील. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. हा फलक जम पोहोचलाय ते म्हणजेच 64. ओ इकडे यॉर्कर लाईनचा बॉल ऑन साइडला ढकललाय. फिल्डर आहेत अलॉंग विथ द कार्पेट. थ्रो तर केलाय आणि इकडे पाहावं लागेल. इकडे परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. प्रमोद वारगेड्याला परतावं लागतोय मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक आपण पाहतोय अजून एक लागत असताना टीम येस रनआउट साठी आपण इथे चेक करूया. DRS नक्कीच घेण्यात आलाय. संदेश आणि अविनाश DRS घेण्यात आलाय. आपण इथे चेक करूया रनआउट साठी नक्की कुठला बॅटर आउट असेल. येस प्रमोद नक्कीच आउट असणार आहे देखील नोंद घ्या. चला प्रमोदला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर आणि न्यू बॅटर मैदानावरती पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल इकडे आपण पाहतो. आडव्या बॅटने कडवा प्रहार. माही मार रहा भाई. अजून एक सिक्सर पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर आडवा बॅटने कडवा प्रहार पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे. चला जुना बॉल सुपूर्द करा. आज आमची संपूर्ण टेन क्रिक लाईव्ह वाहिनी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. आणि जेव्हा जेव्हा टेन क्रिक असं एक फार वेगळी मजा वेगळं बॉन्डिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. इकडे फुलटॉस बॉल आणि शेवट देखील गोड केलाय. शेवटच्या बॉलवरती देखील षटकार आणि धावफरक पोहोचल्या तब्बल 77 धावा आणि 78 धावांचा आवश्यकता. 78 धावांचं लक्ष तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. येणारे 30 बॉल आणि 78 धावांची गरज मैदानात 7 मध्ये. 30 बॉल 78 धावांची गरज मैदानात 7 मध्ये पाहायला मिळेल.
आमचे बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव, सगळा मालक अर्थातच आणि एक उत्कृष्ट गायक म्हणून नेहमीच ज्यांची ओळख राहिली आहे, विशाल जाधव अर्थातच विशाल ड्रायव्हर हे देखील नाव प्रसिद्ध आहे. आणि नक्कीच महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक मोठं नाव, एक उत्कृष्ट गायक देखील आहेत. विशाल जाधव आपलं देखील स्वागत आहे, वेलकम. आणि सर्वगुण संपन्न असं व्यक्तिमत्व नेहमीच त्याची वणी लागत असते. चला इनिंग नंबर 2 ला आपण नक्कीच सुरुवात करतोय. वेळ घेऊ नका, बॅटर लगेच पाठवा. टीम गावदेवी बाल संघ. आज दुपारचं सत्र आमचे अविनाशजी बोपी असतील, संदेशजी बोपी, हर्षल असतील, भरपूर मेहनत गेले कित्येक दिवस करतात. ही स्पर्धा अगदी चांगल्या पद्धतीने संपन्न होऊ दे हेच करताना नक्कीच मेहनत करतात. आणि गेले कित्येक दिवस राहताना चर्चा चालू होती या स्पर्धेची. टॉप क्लास स्पर्धा टेनक्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा 7 समुद्र पार नक्कीच पाहायला मिळते. आणि संपूर्ण या स्पर्धेला ज्यांनी एकत्र आणण्याचं काम केलं आमचे सरपंच साहेब असतील, अर्थातच हनुमंतजी बोपी साहेब, आणि त्यांच्या समवेत आमचे अतुलजी बोपी साहेब. सातत्यानं एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून नेहमी ज्यांची ओळख आहे आणि डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व, त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. आणि आमचे दिनेजी बोपी असतील, त्यांचं देखील लाख मोलाची राहताना मदत तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर मेहनत ते देखील करतात, त्यांचं देखील नाव उल्लेख होणं गरजेचं आहे. आणि आमचे हेमंतजी बोपी असतील, त्यांचं देखील खरंच कौतुक करू. संपूर्ण बोपी अँड बोपी कंपनी आणि संपूर्ण साई ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा 1 लाख मोलाची स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. त्याच दरम्यान आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत साई से माजी सरपंच म्हणून सन्मान्य आदरणीय रमेशजी बोपी साहेब यांच्या वतीनं 4 दिवस खरं आता पुण्याचं काम म्हणावं लागेल, ते पुण्याचं काम मिळालंय. म्हणजेच जे पाणी संपूर्ण खेळाडूंसाठी आणि आयोजकांसाठी जे आमच्यापर्यंत पोहोचलंय त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. राहताना एक पुण्याचं काम म्हणून नेहमीच ओळखलं जातं आणि ते माजी सरपंच रमेशजी बोपी साहेब यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलं, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच रमेशजी बोपी साहेब, मनसा अंधक करण्यापासून आम्ही आभार व्यक्त करू. चला वेळ घेऊ नका, आपण लगेच स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. चला गावदेवी बाल संघ बॅट्समन आपण पाठवले, परंतु एक जो कोणी एक्स्ट्रा खेळाडू असेल आपण पाठवा नाव सांगण्यासाठी. बघा विनंती आहे, गावदेवी बाल संघ. चला गावदेवी बाल एक्स्ट्रा कोण प्लेअर तुमच्याकडे असेल तो पाठवा नाव सांगण्यासाठी, प्लीज विनंती आहे, गरजेचं आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय तेजस आणि नॉन स्ट्राईक एंड वरती निहालला तुम्ही पाहताय. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय महेंद्र धुळे, षटक क्रमांक पहिला घेऊन आलेत. बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक देखील आहेत आणि एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नेहमीच ज्यांची वळणी लागत असते माही आता बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतात. समोर देखील गावदेवी बाल म्हटलं तर सातत्यानं कल्याण डोंबिवली परिसरातील एक दादा संघ म्हणून नेहमीच ओळखला जातो. खास करताना बरेचसे खेळाडू तुम्हाला त्या संघातून खेळताना पाहायला मिळत नाहीत. कमीत कमी 2 ते 3 खेळाडू चांगले आज उपस्थित नाही आहेत, तर देखील आज संघ इथे दाखल झाला. खरंच आम्ही आभार व्यक्त करू. आज सकाळच्या एका फोनवरती आज संघ इथे दाखल झाला. पहिला बॉल फटका चांगला पाहायला मिळतोय ओव्हर द कव्हर्स. पहिल्याच बॉल वरती ईट का जवाब पत्थर से देते हुए ठोकला 1 बाउंस सीमा पार, धावा मिळतात 4. क्या बात आहे. ज्या प्रकारे सुरुवात केली होती टीम पार्थ 11 जे हनुमान चौवेली संघानं, त्याच प्रकारची सुरुवात इथे
केली आहे बॅटिंग करत असताना टीम गावदेवी बाल संघानं. बोलत या पुन्हा एकदा महेंद्र. हो इकडे देखील लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता अलॉंग विथ द कार्पेट. एक सिंगल तर मिळेल आणि सिंगल वरती थांबावं लागेल. फलक आपण पाहतोय पोहोचलोय 5 या धावसंख्येवरती. पूर्ण आपण पाहतोय हे दोन्ही अंपायर्स कालपासून आमच्या समोर जोडले गेलेत. त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. ते योगीराज महाराज भुट्टेरे सर असतील, केपी असतील, अर्थात कुणाल पेंडकर सर, दोन्ही ऑफिशियल अंपायर. नेहमीच त्यांची वहनी लागत असते मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. इकडे फटका चांगलाय, क्या बात आहे. मागचा पाय वाकवलाय आणि गोलंदाज महेंद्रला हा षटकार दाखवलाय. षटकार फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 11 धावसंख्येवरती. 3 बॉल आणि 11 धावा धावफलकावरती आहेत. आता संघर्ष चालू आहे दोन्ही टीमचा मैदानात. 7 मध्ये क्रिकेट आहे, काही घडू शकते या मॅच मध्ये. एका बाजूला पार्थ 11 जय हनुमान जोवेली, तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळते म्हणजेच गावदेवी बाल संघ. एका बाजूला निहाल, दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना तेजस. ही जोडी एक विस्फोटक फलंदाज म्हणून नेहमीच ओळखले जातात आणि आता देखील तीच कामगिरी मैदानात 7 मध्ये पाहायला जरूर मिळते. बॉलर तयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती महेंद्र. इकडे हाफ ट्रॅकर, इकडे देखील बॉल जाईल सीमा रेषा पार. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं ताकद आणि या बॉल वरती नजाकत. रोखलाय चौकार. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन बोर्ड. सुरुवात चांगली केली, विस्फोटक बॅटिंगनी सुरुवात केली. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल. एका बाजूला आपण पाहतोय पार्थ 11 जय हनुमान जोवेली आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी बाल. कोण जिंकेल मॅच, कोण फाईट करेल. एका बाजूला आई गावदेवी पीसेस संघ तिथे दाखल झाला सेकंड राऊंड मध्ये आणि त्याच्या समोर नक्कीच फाईट करत असताना विनिंग टीम तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल, इकडे देखील फ्लॅटेड स्ट्रोक आणि इकडे देखील बॉल जाईल सीमा रेषा पार. क्या बात आहे. कालपासून मी तर म्हणेन गावदेवी बाल संघाच्या बॅटरने बॅट चार्जिंगला लावलेली की काय, कारण की फक्त आणि फक्त चौकार आणि षटकाराची भाषा बोलते टीम गावदेवी बाल. क्या बात आहे. राजवाब बॅटिंग मैदानात 7 मध्ये पाहायला मिळते आणि धावफलक जम पोहोचले ते म्हणजेच 21. शुभ संख्या 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 5 बॉल आणि 21 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. आता थोडस प्रेशराइज मध्ये हा संघ पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. ओ शेवटचा बॉल, क्या बात है. इकडे देखील आडव्या बॅटने केलाय हा कडवा प्रहार आणि इकडे देखील सांगितलंय राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. हे मात्र आता सांगून दिलाय बॅटिंग करत असताना टीम गावदेवी बालच्या संघाच्या पाटरने. 27 धावा पहिल्या षटकामध्ये बनल्या गेल्या आहेत. क्या बात आहे. आता इथून अजूनही 51 धावांची गरज या मॅच मध्ये. आता मॅच ऑन आहे. येणारे 24 बॉल आणि 51 धावांची गरज मैदानात 7 मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आता मॅच रफ अँड टफ चालू आहे मैदानात 7 मध्ये. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल यात मात्र काही शंका नाहीये, परंतु या मॅचचा निकाल काय लागणार आहे ते सांगू शकत नाहीये. कौतुक करावं लागेल बॅटिंग करत असताना टीम गावदेवी बाल संघाचं. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 27 धावांची विस्फोटक इनिंग साकारत असताना निहाल आणि तेजस. एका बाजूला निहाल, दुसऱ्या बाजूला तेजस. आणि आतापर्यंत जर विचार केला ना 4 बॉल निहालने फेस केले त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 22 धावा नक्कीच. ओ इकडे ऑन टोस, क्या बात है. काय फटकाय, देखना स्ट्रोक तो देखील एका पायावरती आडवा बॅटने. आणि आता असं म्हणावं लागेल निहाल और तेजस की जोडी गेंदबाज की कमर तोडी. ठोकलाय हा पहिल्याच बॉलवरती षटकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानात 7 मध्ये.
तेजसच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. विवेक गायकवाड तुम्हाला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवरती. एक स्टारकास्ट खेळाडू म्हणून नेहमीच विवेक कडे पाहिलं जातं आणि मॅन ऑफ दी सिरीजची बाईक ज्याच्या नावावरती राहिली आहे या सीझन मध्ये तोच विवेक गायकवाड मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. परंतु कौतुक करावं लागेल, आज संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आज जिंकायचं आहे त्यांना देखील माहिती आहे. पुढचा बॉल स्ट्रेट खेचलाय स्ट्रेट, परंतु इथे सुधीर धुळे होते, चूक घडणार नाहीये. आणि कारण की एक उत्कृष्ट फिल्डर म्हणून नेहमीच सुधीर धुळेकडे पाहिला मिळतं आणि ते परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. सुधीर धुळे म्हटलं जाईल की उत्कृष्ट खेळाडू नेहमीच सातत्याने पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे, प्रेमळ स्वभावाचं, की नेहमीच जेव्हा जेव्हा सातत्याने आमची देखील चर्चा होत असते चेहऱ्यावरती स्माइल कधी कोणाला नाही म्हणत नाही. सुचित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये कशा प्रमाणे समोरच्या गोलंदाजाला सूचित करतील ते देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. सुचित आणि निहाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहतात. ओव्हर नंबर 2 गावदेवी बाल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पार्थ 11 हनुमान जोवेल या संघ खेळतोय. आमच्या समेत बॉक्स मध्ये आमचे अविनाजी भोपी आहेत स्पर्धेचे आयोजक. नेहमीच भरपूर सहकार्य असं. ओ इकडे स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं. ओ इकडे डायरेक्ट हिट केलं, परंतु इथे आपण पाहतोय बॅटर नक्कीच सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. अजून सॉफ्ट सिग्नल काही दिलं नाहीये. नॉट आउट दिला. यस नॉट आउट. अंपायर्सने सॉफ्ट सिग्नल दिले, परंतु अपन एकदा चेक करतोय. डीआरएस दूध का दूध पानी का पानी और डीआरएस के बाद आगे की कहानी. नॉट आउट आहे. बॅटर सेफ असणार आहे देखील नोंद घ्या. योगीराज महाराज बुटेरे सर आहेत, नो डाऊट. कुणाल पेंडकर सर आणि योगी महाराज सर असल्यावर विषयच नाही आहे. जो काय निर्णय असेल तो ठामच देतील आणि अचूक निर्णय नक्कीच नेहमीच पाहायला मिळतो. इकडे लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला संधी आहे, परंतु फिल्डर पासून दूर आहे. रोहित धुळे तिकडे होते. थोडासा फंबल पाहायला मिळतात. तोपर्यंत या 2 धावा जरूर कंप्लीट होतील आणि या 2 धाव्याच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक पोहोचेल 36-36. 36 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 4 बॉल आणि 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 ऑन बोर्ड. एक चांगली मॅच पाहायला जरूर मिळते. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा विवेक गायकवाड. 2 महत्वपूर्ण बॉल आहेत. या 2 बॉल वरती धावा बनवाव्या लागतील. हो इकडे बॅकफुटला पंच केलाय. आडव्या बॅटने बॉल चाललाय स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनचा बाहेर आलेला हा A1 क्वालिटीचा. चलिया भाई उडन खटोला चिरान. का बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष आता दोन्ही टीमचा वाढलाय. निहालच्या बॅट मधून हा स्वीट साऊंड ऑफ द बॅट षटकार पाहायला मिळतोय. आता धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 42 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. अजून एक त्या दिशेने फटका पाहायला मिळतोय आणि इथे देखील बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमा रेषा पार. आलेला चौकार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 46 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ कंप्लीट आणि तब्बल 46 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. म्हणजे अर्धा टप्पा म्हणावा लागेल इथे पार केलाय बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी बाल या संघानं. या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं ना तर 19 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. महेंद्रनी पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर तब्बल 27 धावा आणि या ओव्हर मध्ये विवेक गायकवाडने 19 धावा खर्च केल्यात. काय मॅच रंगली मैदानाच्या आतमध्ये. आणि आता बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो रोहित धुळे आलेत, करण धुळे आलेत. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 केडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक स्टारकास्ट खेळाडू आणि सातत्याने या बदलापूरचं नाव ज्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलंय असा खेळाडू करण धुळे बॉलिंग मार्कवरती बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय.
नुकतंच आपण पाहिलं काल खऱ्या अर्थानं सिंधुदुर्गासाठी सारखी मोठी स्पर्धा तिथे खेळत असताना आज इथे या स्पर्धेमध्ये नक्कीच दाखल झालाय. येणारे आता 18 बॉल आहेत आणि 32 धावांची गरज या मॅच मध्ये. करण धुळे ओ इकडे ऑनटोस आडव्या बॅटने फिल्डर आहेत आणि इथे त्याच्या डोक्याच्या वरून मस्तक पे दस्तक देती हुई गेंद जाती हुई सीमा पार, मिलते हुए चेरन सिक्सर. क्या बात है सुचित सवार. लॉफ्टेड स्ट्रोक संधी आहे. ओ इकडे रोहितचा डोक्यावरून पुन्हा एकदा षटकार. बॉलर आपण पाहतोय आता दाफलक जाऊन पोहोचलोय तब्बल 58 धावा. करण धुळे बॉलिंग मार्कवरती एक उत्कृष्ट खेळाडू नेहमीच पाहायला जातो. एका बाजूला महेंद्र धुळे हा संघ पाहायला मिळतोय. जय हनुमान जोवेली ऑन टोज आडव्या बॅटने इकडे देखील सिक्सर. बॅक टू बॅक आपण जर पाहिलं ना तर इथे 3 बॉल वरती 3 षटकार तुम्हाला पाहायला मिळतात. दहा फलक आपण पाहतो आता जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 64 ऑन बोर्ड. 64 धावा दहा फलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला टर्न ते केलाय. इकडे एक सिंगल नक्कीच मिळेल आणि एक सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता दाफलक जम पोहोचलाय ते म्हणजेच 65 ऑन बोर्ड. 65 धावा दाफलकावरती आहेत. येणाऱ्या आता 14 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. ऑन साइडला इकडे देखील सिक्सर पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला मॅच आता एका बाजूने झुकली असं वाटतंय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. केपी सरांचा इथे इशारा जरूर येतोय. 13 बॉल आणि 6 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये. आणि इथे मॅच फिनिश. थेट इकडे आपण पाहिलं तर नक्कीच या VIP टाईसला सलामी जरूर दिली आहे आणि सामना फिनिश. सामना जिंकला टीम आई गावदेवी बाल या संघाने जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टफ लक टीम चांगला खेळ नक्कीच राहिला. टीम जोविली संघ हार्ड लक महिंद्रा टीम नेहमी सातत्याने चांगला खेळ पाहायला मिळतो परंतु आज नक्कीच मॅच गमवली आहे आणि नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट निहाल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला निहाल आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी